पण मिरजेत आता एक मोठा बाजार आहे फुलाचा, मोठी कोट्यानं उलाढाल होते. मिरज मार्केट आता सांगली जिल्ह्यात जर म्हणला तर मिरजमध्ये एकच मार्केट आहे आता, फुला मार्केट म्हणजे कुठेही दुसरं मार्केट नाही आता फुलासाठी. ऊस लावला की तुम्ही तुम्ही आळशी होताय, तुम्ही कंटिन्यू त्या शेतामध्ये मग राहत नाही. तुमचं एक त्याचं भरणी काम केलं की त्याला फक्त पाणी देणे एवढंच काम. त्याचे दर जे आहेत ते गगनाला भिडणारेच आहेत. तुम्हाला फुलं खूप महाग घ्यायला लागणार 100%. पर्पलची जी व्हरायटी तुम्ही आता लावली की ती पूर्ण वर्षभर फुल देते. डिसेंबर जानेवारी पण फुल देते. जानेवारी नंतर ती स्टॉप होती, मग ते वाढायला चालू होतं रूट आत बेडमध्ये. तर मला कुठल्या कन्सल्टंटची गरज लागत नाही, पण मला पहिल्यांदा घ्यायला लागले. माझी तर शेती 100% ड्रिप इरिगेशन आहे. कुठलंही पीक मी पाट पाण्यानं करतच नाही. पण निशिगंधाचं तसं नाही. ज्या दिवशी त्याला पहिली छडी पडेल तिथून निशिगंध काढेपर्यंत त्याची रोज तोडणी बंद नाही. कशा आहेत मंडळी, तर गोलगप्पामध्ये आपलं स्वागत आहे. तर आजचा जो विषय तो आहे फुलांची शेती. पिक्चरमध्ये बऱ्याच क्लिपमध्ये तुम्ही बघितलं असेल की फुलांची शेती खूप छान दिसते, त्याच्यातनं पळताना एखादा ऍक्टर पळत जातो, खूप छान वाटतं. पण ही फुलांची शेती कशी निर्माण होते किंवा ह्याच्यासाठी काय स्ट्रगल असतं, एखादं फुल उगवण्यासाठी त्यामागची मेहनत काय असते, तर या प्रत्येक गोष्टीचं बारकाईने ह्या पॉडकास्टमध्ये आपल्याला प्रकाश गुरव हे खूप छान पद्धतीने सांगितलं आहे. तर चला ऐकू त्यांच्यासोबत. नमस्कार मंडळी, गोलगप्पावरती आज एक नवीन सब्जेक्ट घेऊन आलेलो आहे. माझा मित्र आहे, मिरजेला आलोय मी, जसं म्हटलं मग आधीच्या पॉडकास्टमध्ये. प्रकाश गुरव एक असं म्हणू शकतो की सक्सेसफुल शेतकरी. अजून त्याची जर्नी चालूच आहे, पण जे काही त्याने आतापर्यंत कमवलेलं आहे, की जी सुरुवात आम्ही बघितली आहे स्वतः, की वडिलांची शेती होती, पण तिथून ती शेती करता करता त्याला वेगळं कसं कलाटणी मिळाली आणि आता तो सक्सेसफुल फ्लॉवर्स मध्ये तो शेती करतो, वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॉवर्स तो हे करतो. तर ओव्हरऑल त्याची जर्नी जाणून घेऊ आणि शेतकऱ्यांसाठी, शेतकरी बांधवांसाठी संदेश काय आहे किंवा कसं मार्ग आता अवलंबला पाहिजे या खटकेला, तर त्याबद्दल आपण जाणून घेऊ. तर नमस्कार. नमस्कार. ही शेतीची सुरुवात माझी 2001-2 साली सुरुवात केली. शेतीतलं अजूनही मला असं परफेक्ट काय येत नव्हतं, पण शेतीकडे जेव्हा वळालो मी, माझं कॉलेजचं शिक्षण चालू होतं तेव्हा, आणि वडिलांची पारंपरिक शेती भुईमूग, सोयाबीन, ऊस वगैरे ही अशी पारंपरिकच पिकं असायची. मग माझं कॉलेजचं शिक्षण चालू होतं. घरची तशी म्हणजे हालाकीचीच परिस्थिती, फार काय अगदी चांगली नव्हती, पण ठीक होतं. पण असं की ह्याच्यामधनं काहीतरी वेगळं करायला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे ह्याच्यासाठी मी प्रयत्न कायम करत राहिलो. आणि माझे मम्मी, माझा भाऊ ही दोघंही शेतीकडं तेव्हापासून वळालो आणि शेतीकडे येऊ लागलो. आणि 2002 साली माझे एक मित्र आहेत गिरीश जोशी म्हणून, त्यांना मी शेती करता करता मला आमची पारंपरिक शेती ही विहिरीकडं उन्हाळ्यात पाणी कमी असल्यामुळं फार व्हायची नाही शेती तेव्हा. मग त्या उन्हाळ्यातल्या वेळेत किंवा इकडं कुठं काम आहे का असं विचारल्यावर त्यानं मला एका ठिकाणी सुचवलं. इथं ढवळीला एक काम होतं, त्याकडे तिकडं फुलबाग होती. फुलबाग हा माझ्या डोक्यात विषय नव्हता, कधी फुलबागाची माझा काही संबंध नव्हता. तिथं ढवळीला एक अख्खीवटे सुनील म्हणून आहेत, त्यांच्याकडे तू जा आणि तिथं फुलकाम आहे तिथं. मग सुरुवातीला फुल शेती ही माझ्या आयुष्यात आली. मी काम करायला गेल्यावर फुलं तोडणीसाठी काम, सुरुवात माझ्या आयुष्यातली फुलं तिथे झाली ती फुलं तोडणी कामापासून. मग तिकडं मी जायला लागलो कामाला. मग तिकडं सकाळी पहाटे उठायचं 5:30ला, सायकल घ्यायची, चालत जायचं आणि त्यांची फुलं तोडून आणायची आणि मार्केटला घालायची. मग हळूहळू ते तोडत मी ते अभ्यास केला की कशी पद्धतीने फुलं पिकवतात काय. त्यांनी पहिल्यांदाच केली होती, पण त्यांनी चांगल्या पद्धतीने केली होती. मग मी पहिले कंद किंवा पहिली फुलं शेतीची सुरुवात जी आहे ती त्यांच्याकडनं कंद आणले, आपल्या मळ्यामध्ये त्याचं रोपण केलं, लावली. आणि पहिल्या वर्षी अजून एवढी माहिती नव्हती मला की फुलशेती कशा पद्धतीने केली पाहिजे किंवा काय, पण हळूहळू करत 2001, 2, 3 हळूहळू करत गेलो, शिकत गेलो आणि शेतीमध्ये हे करत गेलो, म्हणजे फुलशेती. मग त्याच्यानंतर वेगवेगळ्या फुलांच्या मध्ये मी इंटरेस्ट घेतला. त्यामध्ये झेंडू आला, गलांड्याची शेती केली आहे. त्यानंतर आता लेटेस्टमध्ये ह्या 10 वर्षात शेवंतीचं मार्केटमध्ये हे आलेलं आहे. त्या शेवंतीचं मी
हे केलेलं आहे. म्हणजे कशा पद्धतीने शेवंती लावणे, त्यातनं उत्पन्न मिळवणे, गुलाब लावणे. आता जवळपास वडिलोपार्जित आमच्याकडं 11 एकर शेती आहे, म्हणजे आमच्या मालकीची, आणि आम्ही घरगुती म्हणजे करायला घेतलेली अशी 13-14 एकर जमीन आहे. त्याच्यामध्ये आज रोजी 50% सगळी शेती आम्ही फुलशेती करतो, 50%. आणि बाकीची मग माझा धाकटा भाऊ आणि मी मिळूनच पालेभाज्या किंवा मोस्टली आमचं जे रोज लागणाऱ्या आपल्या भाज्या आहेत सगळ्या, मुळा, कांदा, पालक, शेपू, मेथी आणि मोस्टली गाजर. हा तर आमचा गाजरचा सीझन आता. लॉंग टर्म आम्ही कधीही वडील जेव्हा शेती करायची वडिलांच्या बरोबर आम्ही, तेव्हापर्यंतच आम्ही ती शेती केलो. जेव्हा आम्ही 2006-07 ला जसं जसं फुलाच्या ह्याच्यामध्ये जात गेलो आम्ही, तसं ते आम्हाला काम पण भरपूर ह्याच्यात, आणि सारखं त्याच्यामध्ये काम करून 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 आहे की नाही, हे यायला लागलं आम्हाला. त्याचा कॉन्फिडन्स वाढला, त्याच्यातनं अर्निंग जास्त वाढलं. आणि आपण ऊस शेतीतनं जेवढे पैसे मिळवते त्याच्यापेक्षा जास्त, आणि शेती ही गावाच्या जवळ असल्यामुळं मार्केटिंग सगळं करणं सोपं झालं. आणि आता आमचा माल जो भाजीपाला आहे तो कोल्हापूरला जातो, आणि जी फुलं शेती आहे ती मिरजेत चांगलं मार्केट आहे त्यासाठीचं. मुंबईलाही माल जात होता, पण मिरजेत आता एक मोठा बाजार आहे फुलाचा, मोठी कोट्यानं उलाढाल होते. मिरज मार्केट आता सांगली जिल्ह्यात जर म्हणला तर मिरजमध्ये एकच मार्केट आहे आता, फुला मार्केट, म्हणजे कुठेही दुसरं मार्केट नाही आता फुलासाठीचं. आणि आसपास आता ही जी खेडेगाव आहेत, मालगाव, लिंगणूर, आरग, बेडग, म्हैसाळ, इकडे कवठे मंकाळपासून इथून जी सगळी फुलं ही मिरज मार्केटमध्ये येतात. आणि म्हणजे मी जेव्हा फुलं विकायला जायचो, आणि निशिगंध हा जो माझ्या सुरुवातीचा फुल पिकातला पहिला प्रकार होता, जो मी निशिगंध लावला, तो तेव्हा 20-30-40 रुपये किलो वगैरे, 20 रुपये म्हणजे फार रेट असायचा तेव्हा, वाटायचा आम्हाला. पण आजच्या घडीला त्याचे भाव 300-400 रुपयेपर्यंत गेलेले, एवढे त्याचं हे आहे. तो गणपती वर्षात आता फुलाच्या ह्याच्यातला जर दिवाळी म्हणली तर गणपती असतो, कारण 10 दिवस फार मोठा व्यापार होतो फुलाचा. आपल्याला सगळ्यांना माहित असते की गणपतीला म्हणा, दसऱ्याला, दिवाळीला फुलं ही मागत होत असतात. पण गणपती हा आमच्यासाठी दिवाळी आहे, शेतकऱ्यांसाठी, कारण खूप मोठा व्यवसाय होतो, गणपती सारखं काहीच नसते. आणि असं करत करत आता आम्ही बऱ्यापैकी शेतीतनं चांगल्या पद्धतीनं अर्थार्जन केलेलं आहे. आणि म्हणजे बरेच जण म्हणतात, अरे तुझं भरपूर शेत आहे, तू ऊस का लावत नाही. माझं मत असं आहे की ऊस हे आळशी शेतकऱ्याचं पीक आहे. म्हणजे ऊस लावला की तुम्ही आळशी होताय, तुम्ही कंटिन्यू त्या शेतामध्ये मग राहत नाही. तुमचं एक त्याचं भरणी काम केलं की त्याला फक्त पाणी देणे एवढंच काम, त्याच्यामध्ये काय मजा नाही. ह्या फुलशेतीमध्ये करताना खूप मजा येते. तुमचे कधी कधी लॉसेस होतात, निसर्गात बदल होतात, त्याच्यामुळं नुकसान होतंय, कुसतात, रोग येतात, करपा येतोय, तुम्हाला सांगतो झाडं लहानपणे वाळून जातात, असं बऱ्याच गोष्टी होत असतात. ह्या सगळ्यांना तुम्ही शिकत 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 ती करताना मजा येते एक प्रकारची. आणि त्याचं तसं तुम्ही जेवढे कष्ट घ्याल तसं तुम्हाला त्याचं हे पण फळ पण मिळत असते. आता या वर्षीच तुम्हाला सांगतो, या वर्षीचा पावसाळा हा लवकर चालू झाला, पण आम्ही जे फुलाचं प्लॅनिंग केलं होतं ते दरवर्षीसारखं केलं होतं. या जूनच्या 15 नंतर पाऊस चालू होणार, आणि जुलै 15 जून नंतर पाऊस चालू होणार, जुलै ऑगस्ट मध्ये पाऊस पडणार, आणि गणपती 28 ला आहे, 27 ला. ह्या हिशोबाने आम्ही सगळं नियोजन केलं होतं. पण पाऊस लवकर आल्यामुळं आमचं सगळं प्लॅनिंग स्ट्रक्चर बिघडलं. अति पाऊस चालू झाला 15 तारखेला. पाऊस मोस्टली जास्त दिवस पडलाय आणि खूप दिवस कमी दिवस उघडलाय पाऊस, म्हणजे जास्त दिवस पडलाय. आणि त्यामुळं जे काय आम्ही रोपांचं किंवा ह्याचं नियोजन केलं होतं त्याच्यामध्ये सगळ्यात स्ट्रक्चर बदललं. आता आमचे प्लॉट ह्या पावसानं खराब झाले. आता तुम्हाला झेंडू किंवा शेवंती म्हणा किंवा हे आता तुम्हाला येत्या गणपतीला ज्याचे दर जे आहेत ते गगनाला भिडणारेच आहेत. तुम्हाला फुलं खूप महाग घ्यायला लागणार आहेत 100%, कारण स्वतः आता मला दिसतंयच ते. आणि त्यामुळं हे वातावरणातले बदल हा शेतीसाठीचा फार हे असतोय. म्हणजे अति पाऊस होऊन पण खराब होते, आणि अति ऊन आलं तर मग अति पिकतंय, एवढं पिकतंय की मग आमचं पण नुकसान होतंय. मग भरपूर माल येतोय मार्केटमध्ये, मग माल खपता येत नाही. मग तुम्ही बघताय व्हिडिओ मोबाईल याच्यामध्ये, न्यूजमध्ये वगैरे, की ओतून चालले, रस्त्यावर ओततायत, कडे होतायत, कुसताय, माल खराब होतोय. अशा बऱ्याच गोष्टींना आम्ही सगळ्यांना सामोरं जातोय. आमची ती मानसिक तयारी असते या सगळ्या गोष्टीची की हे असं होऊ शकते, तरी सुद्धा आम्ही ती रिस्क घेऊन केलेलं असते. वर्षातले सगळे आम्ही ऋतू फुलं लावतच असते.
आता तुम्ही म्हणजे हे 12 महिने तुझं फुलांचं 12 महिने माझं फुलाचं शेती असते. आता आम्ही अशा पद्धतीची शेती करतो, त्यातले 2 ते 3 फुलं असतात की नाही, ती 12 महिने निघायला पाहिजेत. म्हणजे आता नवीन आता मार्केट आता 12 महिने निशिगंध हा एकदा लावला की 3 वर्ष टिकतो. फुलं चालू, आज निशिगंध चालू झालं फुल की जोपर्यंत तुम्ही त्याला काढून टाकत नाही शेतामधून तोपर्यंत त्याला फुलं चालूच असतात. रोज फुलं येतात, रोज तोडायला लागतात. निशिगंध असा प्रकार. आता बटन गुलाब म्हणून आहे, तोही तसाच रोज तोडायला पाहिजे, त्याला सुट्टी घेऊन चालत नाही. पण हा तुम्ही झेंडू घ्या, शेवंती घ्या, अस्टर घ्या किंवा पर्पल शेवंती, सेंट व्हाईट, सेंट येलो, ह्या ज्या नवीन आता आल्या ह्या बेंगलोर व्हरायटी, ह्या येत्या 7-8 वर्षामध्ये मिरज मार्केटला किंवा इथल्या शेतकऱ्यांना 10 वर्षापूर्वी ह्या काय इथं व्हरायट्या नव्हत्या. आता या बेंगलोरवरनं शेतकरी हुशार झालाय, तिकडनं आता ह्या व्हरायट्या आपल्या मिरजेकडं किंवा या सांगली जिल्ह्यात आल्या. आधी फुलं मागवायला लागायची इथल्या व्यापाऱ्यांना, पुण्यातनं लोक जाऊन व्यापारी इथनं आणायचे, ते पॉली हाऊस मधले हे आपलं आहे. ती शेती ही सगळी ओपन, सगळी कमी खर्चातली शेती आपली, कमी खर्चातली सगळे ओपन मध्ये 4 महिने 5 महिन्याची प्लॉट, परत नवीन काढायचं, नवीन टाकायचं, नवीन काढायचं, नवीन सगळं ड्रिप इरिगेशन करायचं, मल्चिंग हाताळायचं, परत प्लांटेशन. फक्त आमचं प्लॅनिंग कसं असते, आता मी 20 वर्ष झालं ह्याच्यात आहे, त्यामुळं कुठल्या वेळेस कुठल्या प्लांटेशन करायचं, कुठल्या याची मार्केटमध्ये या मागच्या वर्षीचे 3 वर्षाची हिस्ट्री आपल्या डोक्यात असते की कुठल्या वेळेस कुठल्याला भाव, हे अँगल लक्षात असते आपल्याला की अपडाऊन काय होते मार्केट, किंवा ह्याचा अभ्यासही आमचं काय झालं, आमचं प्रोडक्शन पण आम्हीच करतोय आणि मार्केटला पण आम्हीच घालतोय, त्यामुळं मार्केटचा अंदाज पण तेवढाच आहे आणि प्रोडक्शन हे आमचं हे आहे, हातखंड आहे त्याच्यात. आणि सोबतीला कसं आहे, आमच्या शेती जोडधंद्याबरोबर आमची 10,000 पक्षाचा शेड आहे. तर 10,000 पक्षाच्या शेडचा मला फायदा होतो, म्हणजे बॉयलर कोंबड्यांचा, म्हणजे पक्षी म्हणजे बॉयलर कोंबड्या, त्याचं शेड आहे. त्याचं 2 महिन्याला एकदा बॅच निघते आमची, तर त्याचं जे खत तयार होते ते जवळजवळ 8 डबे खत निघते, 7 ते 8 डबे, ते सगळं आम्ही सगळं शेतात टाकतो. त्यामुळे आम्हाला रसायनचा विषय हा घेणे हा विषय नाही. जवळपास आमची ती फुलाची शेती ऑर्गॅनिकच होते. 2 महिन्याला 8 डबे, म्हणजे 1 एकर 1.5 एकर त्यामध्ये क्षेत्र खतानं आमचे, ह्या आमच्या 10-12 एकरात आहे ना, हे सगळं सारखं टर्न फिरतच असते आणि बॅच ही चालूच असते. त्यामुळे आम्हाला त्याचा फायदा काय मिळतोय की 1 नंबर पीक येते, क्वालिटी येते, क्वांटिटी पण भरपूर निघते. हा, आणि क्वांटिटी बाजारात जरी तुमची बाजार जरी खाली आला असेल, मार्केटला कसं असते, डिमांड आणि सप्लाय याच्यावर मार्केट सगळं असते. आता भरपूर जर लावण झाली, पाऊस कमी झाला, तर ऊन जास्त पडलं किंवा असं काय झालं तर प्रोडक्शन वाढतंय मार्केटमध्ये माल, मग तिथं कॉम्पिटिशन कुठं होतं, क्वालिटीवर काउंट. मग त्यामुळे ह्या ज्या आमच्याकडे त्या खताचा जो बेस आहे शेण कायम खताचा, त्यामुळे क्वालिटी येणार. मार्केटमध्ये 10-20 रुपये दर आहे, कमी जास्त होत असते, त्यामुळे त्याचा फायदा होतो आम्हाला. त्या याचा पक्ष्यांच्या शेताचा ते आम्ही घालतो आणि त्याचा एक भरपूर फायदा आम्हाला. आता म्हणजे शेती आता ही जी 10 वर्षात ही ग्रीप घेतली आम्ही, ह्याचा मागचा बॅकग्राऊंड ही आमच्या पोल्ट्री शेडचा, आणि शेतकऱ्यांनी ह्याचा आपल्या शेतीबरोबर एखादी पोल्ट्री किंवा खतासाठी पर्याय स्वतःचा असावा किंवा 10 जनावरचा गोठा तर असावाच. म्हणजे तुम्हाला खत हे रसायन खतावर शेती होत नाही, शेती तेवढी क्वालिटी होत नाही, फुलशेती तर होत नाही. आणि त्याच्यावरच आमचं फुलशेतीबरोबर करताना आमचा गाजराचा पण व्यवसाय आहे. गाजराचा व्यापार आहे, म्हणजे काय, आमचं नोव्हेंबरमध्ये चालू होते गाजर काढणे. कोल्हापुरी गाजर म्हणून आमच्याकडे फेमस आहे, लाल गोड गाजर येते ते इथं या सांगली जिल्ह्यात कोल्हापूर, मिरज, सांगली, आरग, बेडग एवढ्या गावातच पिकतंय. जाते कोल्हापूर, पंढरपूर, सोलापूर या सगळ्या मार्केटला आपलं गाजर जाते. आपलं गाजर जे आहे ते हलव्यासाठी 1 नंबर गाजर, कोल्हापुरी गाजर म्हणायचं त्याला, मिरजेत देशी गाजर, ते मिरजेत पिकते जास्त, सगळ्यात गोड असते. कोल्हापुरी गाजर म्हणतात, नाव त्याचं कोल्हापूर आहे. हे कोल्हापूर गाव आणि हे मिरज ह्या 2 ह्याच्यात भरपूर पिकतंय. आता त्याचे फॅक्टरी झाले धुवायच्या वगैरे सगळ्या, म्हणजे असं बल्क. आधी कसं म्हणजे तुम्हाला, म्हणजे जेव्हा आम्ही सुरुवात केली शेतीची 10 वर्षापूर्वी, तेव्हा ते स्वतः खांदायचं आणि डालगी असायची, डालगी त्यात ते धुवायचं आणि ते पोत्यात भरायचं आणि मग मार्केटला पाठवायचं किंवा मग शेतात येऊन व्यापारी घेऊन जायचे. पण आताची सिस्टीम अशी आली नाही, आता त्याचं कमर्शियल झाले सगळं. म्हणजे काय की बायका आणायच्या भरपूर आणि त्या खांडतात सगळ्या आणि त्या पोत्यात भरायच्या, आणि त्या मशीन आहेत आता, मोठे मोठे ड्रम्स आहेत, त्यात ते टाकायचं, धुवायचं, कॅरीबॅग भरायचे आणि अशा पद्धतीने आता ते मार्केटला जातं. अशा पद्धतीनं गाजराच आहे. असं म्हणजे आमचे
गाजर हे कसं 3 महिन्याचं पीक आहे फक्त. 6 महिन्यात 2 वेळा निघून जाते गाजर. आणि त्याचं कॉस्टिंग फार कमी आहे. म्हणजे आम्ही शेती जी करतोय की नाही, प्रोडक्शन कॉस्ट त्याची कमीत कमी आली पाहिजे आणि त्याचं मार्जिन जास्त आलं पाहिजे. ह्या पद्धतीनं शेती आमची त्याचं हे आहे. आता तुम्ही गाजराचं कॉस्टिंग काढलं तर एक सर्वसाधारण तर 1 एकर गाजर करायला 25,000 ते 30-25,000 पर्यंत भांडवल बास होते. गाजराचं बेणं 12 किलो, त्याला सगळं लागणारी मशागत, त्याची भांगलन आणि त्याला लागणारे 5-6 पाणी, एवढ्या ह्याच्यात एक 30,000 मध्ये येतं. पण चांगला आला प्लॉट तर संक्रांतीच्या वगैरे तेव्हा ते 30 रुपये 40 रुपये किलो वगैरे गाजर जातातच तेव्हा जातातच. त्याचा काय प्रश्न नाही. संक्रांतीच्या आधीपर्यंत भरपूर रेट असतोय आणि इथं भरपूर आता गाजराचं म्हणजे अर्थव्यवस्था मोठी झाली आमच्याकडे. आता मिरजेचं एवढं फेमस आहे की आमच्या इकडे आता खास गाजर तर आम्ही करतोच, पण आता गाजराचं बेणं पण आमच्या इकडनं, कारण गाजर क्वालिटी असल्यामुळं गाजराचं बेण्याचा पण बिझनेस त्याच्या मागोमाग चालू झालेला आहे. तोही आमचा आहे. तोही आमच्या पुरतं जेवढं हे लागून आम्ही ते बेण्याचं पण त्याच्यात करतो बेण्या. आता अशात आता शेती करत करत आता मी परत फुलशेतीकडे येतो. तुम्हाला फुलशेतीतलं पण सांगतो. जसं बेण्याचं आम्ही स्वतःचं केलं तसंच आता शेवंतीतला एक प्रकार आहे. शेवंती लावत आपण काय केलं होतं की शेवंत्यावर त्याची जी रोपं आहेत त्या आता नर्सरी आहेत आपल्याकडं. इथं विकास नर्सरी आहे, इथं तुंगाला मोठीच्या मोठी अनिल जाधव म्हणून आहेत, इकडं भोसले एक आहे, वाघमोडे रोपडे काय, ह्यांच्यातनं रोपं आम्ही आणत होतो. झेंडूची अजूनही आणतोय, जे कारण त्याला ते त्या पद्धतीने करतो, ते सीड्स वगैरे घालून व्यवस्थित ते करून देतात. पण शेवंतीची रोपांचा मी प्रयोग केला 1 वर्षी, म्हणजे 2 वर्ष झालं करत होतो की आपण शेवंतीची रोपं विकत आणण्यापेक्षा आपण स्वतः करता येतात का बघितलं. मग तो प्रयत्न करताना एकदा पहिल्या वर्षी काय तो सक्सेस झाला नाही. ते रोपं लावली ती जळून गेली. मग थोडंसं अभ्यास करून त्याच्यातला थोडंसं हे करून परत 2 वर्ष त्याचा प्रयत्न करतो आणि ह्या वर्षी मी ते सक्सेस केलं. आणि या वर्षी माझी जवळपास मी 20,000 रोपं तयार केली स्वतःची. एका रोपाची किंमत 2 रुपये, 40,000 रुपयाची रोपं मी या वर्षी पहिल्यांदाच सक्सेस झाली. त्याचं माझं कॉस्टिंग कमी झालं. त्यामुळे मार्केटमध्ये जर कॉम्पिटिशनमध्ये मी इतकं शेतकऱ्यांशी गेलो तर माझं कॉस्टिंग हे कमी झालं. अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी आपापलं डोकं लावून अशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये आता ही शेवंती प्रकारामध्येच होऊ शकते, कारण त्या जुन्या रोपातनं त्याचे ते रूट काढून ते प्लांटेशन परत पुढच्या वर्षीपर्यंत ठेवायचं आणि ते पुढच्या वर्षी करायचं. हे कसं असतं म्हणजे शेवंती किंवा कुठलेही फुल झाड लावताना तुम्हाला कसं त्याचं आता याचं म्हटलं तर बियाणं असतं किंवा बेणं असतं, तसं फुलांचं कसं असतं? फुलांचं शेवंती हा जो प्रकार आहे आता सध्या मार्केट शेवंतीला भरपूर आहे. शेवंतीचं कसं आहे, त्याला तुम्ही नर्सरीतनं रोपं येतात आपण लावतो, पण आता मी म्हणजे पहिली रोपं मी विकतच घेतली आहेत बाहेरनं, म्हणजे नर्सरीतनं, म्हणजे बेंगलोर व्हरायटी ते आलेले. इथं तर लोकल नर्सरी करतात, इथं विकास रोपवाटिका आहे. प्रत्येकाला फुल असतं नाही, फुल नसते त्याला. त्यांनी काय केलं असतं, रूट आणलेलं असतं एवढा स्टिक आणलेलं असतं. त्या स्टिकला त्यांनी ते कोकोपीटात लावलेलं असते आणि असे ट्रे असतात आणि ते मग 10,000 20,000 आम्ही आपल्याला त्याच्यातून समजणार की ही शेवंती आहे तेव्हा कळत नाही. रोप हे शेवंतीचं आहे आपल्याला कळतंय पानांवरनं. पान असते की त्याला पान असते, त्याच्यावरनं कळतंय की हे शेवंतीचं रोप आहे. पण ते करायची ते त्याला मी नर्सरीत पण जाऊन आलो, त्यासाठी बघून आले कशा पद्धती खर्चिक बाबा आहे. मग आपण मग लागतील तेवढे रोपाने, पण यातलं एक नर्सरीतलं आपण करायचं ठरवलं, एक केलं यावर्षी मी. पर्पल कलरची शेवंती, त्याचं 1 वर्ष त्याला ठेवावं लागते, कारण पर्पल शेवंती एकदा लावली की पर्पल कलरची म्हणजे अशा व्हरायटी आहेत 4-5, त्यातल्या पर्पलची जी व्हरायटी तुम्ही आता लावली की ती पूर्ण वर्षभर फुल देते. डिसेंबर जानेवारी पण फुल देते. जानेवारी नंतर ते स्टॉप होते, मग ते वाढायला चालू होतात रूट आत बेडमध्ये. म्हणजे आम्ही ते बेड पाडले असतात 5 फुटाने सगळे असे, आणि त्याच्यावर ते लावलेलं असतं. ते आम्ही ते रूट काढून नंतर यावर्षी परत रिप्लांटेशन केलं. म्हणजे तशा पद्धतीने मी ते सक्सेस केलं यावर्षी. आणि अशा पद्धतीनं तुम्ही प्रोडक्शन कॉस्ट आता प्रत्येक शेवंतीत तुम्ही तशा पद्धतीने करता. निशिगंधाचं पण तसंच आहे. एकदा निशिगंध तुम्ही कंद दुसऱ्याकडनं आणला की तुमच्याकडे ते एकच कंद लावलं असेल, नंतर 2 वर्षानंतर त्याच्यात 40 ते 50 कंद झालेले असतात. ते तुम्ही 2 वर्षानंतर बल्ब म्हणतात खालती, तो जो कंद होता तो 20 40 होतात. तो नंतर मग तुम्ही 2 वर्षानंतर त्याचं जेव्हा हे होतंय खालीच होते प्लॉट म्हणजे बंद होतात, तेव्हा ते कंद काढायचे आणि त्याचं परत सुट्टे करायचे आणि परत ते लावायचे. एकदा बी आले की तुमच्याकडे ते लाईफ टाईम होत जाते. अशा पद्धतीनं ही शेती ही करत गेलो. आणि आता घरी जेव्हा आपण शेवंती वगैरे लावतो कुंड्यांमध्ये,
तर किंवा तर त्याला तो कीड लागते, मावा किंवा असं ते मिलीबग वगैरे असे बरोबर. तसं इथं कसं आहे? हा, आम्हाला ही औषधं फवारणी करायला लागते. त्याचं काय, जसं घरातल्या यांना रोग येतोय तसं आम्हालाही पेस्टिसाइड मारायला लागतात, की कीटकनाशकही त्याला मारायला लागतात. पण एवढी मारायला लागत नाहीत का, तर स्ट्रॉंग खाली पीक असलं, जमिनीतनं ताकद भरपूर असली की नाही, रोगप्रतिकारक शक्ती झाडाची जास्त असते. सगळ्यात महत्वाचं काय की तुमच्या जमिनीमध्ये भरपूर असलं पाहिजे खाणं त्यांच्यासाठी. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती जास्त असते, त्यामुळे रोग येत नाहीत, त्यामुळे फुलं स्ट्रॉंग येणार. त्यामुळे त्यामुळे रोग पण कमी येणार, करपा पण कमी येणार. पण निसर्गाची पण साथ पाहिजे. सगळं चांगलं आहे आणि एक 20 दिवस कंटिन्यूस पाऊस पडला किंवा पानावर कंटिन्यूस पाणी राहिलं तर पान प्रकाश संश्लेषण क्रिया बंदच पडते ना. मग त्या मग ऑटोमॅटिक करपा, भुरी, दावण्या, मेलिडी यासारखे रोग येतात, मग प्लॉट खराब होतात. एक्स्ट्रा पाणी दिलं गेलंय किंवा एक्स्ट्रा पाणी अजून पाणी कमी पडलंय हे ते पानांवरून आपण बघतो. तर ते कसं अनालिसिस, कारण तुम्ही रेग्युलर तुमचं ते आणि आमचं कसं असतं, रोजचं प्लॉटिंगचं रोज तोडणं असल्यामुळे रोज तिथं जाणं असतेच. रोज काय प्रॉब्लेम आहे रोज दिसतच असते. आज मावा पडलाय, रोग आलाय, करपा आलाय, भुरी आली आहे, मेलिड्यू आलाय, मुळकुज आलाय, हे तर लक्ष रोज आपण तिथं जातच असतोय ना प्लॉटवर. असं काय आपण प्लांटेशन केलं की आता म्हणजे स्वतःच लक्ष पाहिजे 100%. तुम्ही तिथं शेती केलाय म्हणजे तुमचं तिथं लक्ष पाहिजे, तुमच्या प्लॉटवर लक्ष पाहिजे. म्हणजे कुठला रोग आलाय आणि तुम्हाला बघून बघून कळते. आता नवीन शेतकऱ्याला लगेच कळणार नाही. हे सगळे आम्ही आता 20 वर्ष घालवले त्या शेतीत. सगळे रोग आजार वगैरे, आता मला कुठल्या कन्सल्टंटची गरज लागत नाही, पण मला पहिल्यांदा घ्यायला लागले. मी काय लगेच असं काय लगेच झालं नाही माझं की तुला लगेच समजलं असं नाही. मलाही कुठं कुठं अडलंय, कधी कधी कीड लागून प्लॉट खराब झालेत, कधी कधी रोग जाऊन आमचंही सगळं एकदा खराब झालेलं. असं काय सगळ्यात पहिल्या गोष्टी सक्सेस असं होत नाही, पण आम्ही ते करत 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 राहिलो, कंटिन्यू करत राहिलो. म्हणजे आणि त्यामुळे मग ते जमलंय. आता सहसा येत नाहीत. मग आम्हाला शेजार बाजारी कन्सल्टिंगला बोलवतात, आमच्यात असं झाले, जरा बघा पिवळा पडलाय, इकडे पान असं झालंय, जरा बघून जावा, येऊन जावा. तर मी फुलाचं मार्गदर्शन करतो माझ्या मित्रांना, कारण आता मी 20 वर्ष झालं त्या, आता माझं बघतात ना ते, बरोबर, की मी केलो जे माझा प्लॉट आहे आणि त्यांचा प्लॉट डावा उजवा हा असतोय, 100% असतोय. मग त्यांनी ते बघून जातात आणि मग म्हणतात काय कमी आहे, जरा बघून जावा. मग ते बोलवतात, त्यांना सांगायचं पुढच्या वेळी सुधारणा करायची. यावेळी आता झाले ठीक आहे, पुढच्या वेळी मग काय मी आता 2005 साली पहिल्यांदा निशिगंध केलं. तो मग आमच्या एरियात कोण निशिगंध करत नव्हतं किंवा फुलं लावत पण नव्हती. माझं शेत हे गावाच्या जवळ आहे, खूप 1.5-2 किलोमीटर आहे. त्यामुळे मला मार्केटिंगला करायला किंवा भाजीपाला करून मार्केटला जाणे किंवा फुलं करून मार्केटमध्ये जाणं फार सोपं आहे, जवळ आहे. किंवा व्यापारी मोस्टली घेऊन जाणं हे सोपं आहे. आता माझी पालेभाजी पण असते, थोडी थोडी करतो मी. ती मला काय विकायला कुठं जायला लागत नाही, येऊन घेऊन जातात मला. मग हे जे आहे आता हे फुलाच्या शेतीचं मी सगळ्यांना माहिती देतो, सगळेजण विचारतात, फोन विचारतात. आता म्हणजे मार्केटमध्ये माल जातोय माझा, तिथं शेतकरी दुसरे बघतात, दुसऱ्या गावचे बघतात, तेही बघतात, क्वालिटी बघतात, तेही मला भेटतात. माझ्या अपरोक्ष मी असताना नसताना फोन करून मळ्यातून माझे प्लॉट बघून जातात. माहिती सांगतो, जेवढी शक्य आहे तेवढी सांगतो, जेवढे बघून जातात, फोन करतात, अडचणीला मी मदत करतो, मला जेवढं जमते तेवढं. पण आता बऱ्यापैकी प्रत्येक ह्याला खत एकच असतं का, कसं? प्रत्येक पीक, प्रत्येक खत, प्रत्येक सगळं वेगळं असतं. प्रत्येक पिकाच्या स्टेजनुसार असते त्याचं. म्हणजे आता प्लॉट फुटतोय तेव्हा, प्लांटेशन झाले तेव्हा त्याचं शेड्यूल वेगळं असते. त्याच्यानंतर त्याचा फुटवा काढायसाठी त्याचं शेड्यूल वेगळं असते. पुन्हा त्याला ब्रँचेस वाढायसाठी किंवा फास्ट हे यासाठी त्याचं शेड्यूल वेगळं असतं. आणि नंतर त्याला जेव्हा कळ्या येतात त्याच्यासाठीचं शेड्यूल वेगळं, आणि त्याच्यानंतर त्याच्यात क्वालिटी आणि क्वांटिटी राहणार त्याच्याचं शेड्यूल वेगळं. आणि सगळ्यात महत्वाचं नियोजन असते पाणी देणे. माझी तर शेती 100% ड्रिप इरिगेशन आहे. कुठलंही पीक मी पाण्यानं करतच नाही. ड्रिप सगळं 100% ड्रिप इरिगेशन, म्हणजे ड्रिपनं सगळी शेती जी आहे. कारण ड्रिपला लागणारं एखादं वॉटर सोल्युबल खत आहे म्हणा, किंवा औषध आहे म्हणा, किंवा सेंद्रिय खतं येतात आता, किंवा घटक असतात. म्हणजे आपण सगळेच घटक आहे ना ते काही जमिनीत नसतात, काही तुम्हाला वरनं ऍड करायला लागतात. मग ते वॉटर सोल्युबल असतात. त्यासाठी हे ड्रिप इरिगेशन चांगलं पडते. त्यामुळे त्यांना त्यांच्या ह्याच्यात जाऊन बऱ्यापैकी पीक पाण्याला क्वालिटीला म्हणा, किंवा आता गणपती आलाय,
त्याचं जरा प्रोडक्शन वाढवायचं आहे. थोडंसं इस्रायलचं आता वॉटर सोल्युबल सोडून ट्रिगर करते, ट्रिगर केल्यावर फास्ट उमलतात आणि मार्केटमध्ये फास्ट माल जातो. अशा पद्धतीनं ते होत असते. हे अशा बऱ्याच गोष्टी या ह्याच्यात आहेत. काय चॅलेंजेस आहेत? चॅलेंज आमच्यात सगळ्यात आहे निसर्गाच. हा जो पाऊस किंवा थंडी किंवा ऊन ह्याच्यातनं चॅलेंज करून आणणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज. आणि आता तो हळूहळू आता आम्ही या वर्षी उन्हाळ्यात काय चूक झाली आहे ती पुढच्या वर्षी उन्हाळ्यात ती दुरुस्त केली. ह्या पावसाळ्यात एवढ्या पावसात पाऊस पडला मग काय चूक झाली किंवा कुठलं औषध मारलं नसल्यामुळं काय झालेलं आहे किंवा थंडीच्या दिवसात आपण लक्ष गेलो नाही किंवा औषध मारलं नाही म्हणून काय झाले. तर हे पुढच्या बॅचला ते क्लिअर होतंय. मग असं होत 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 हे तुम्ही मग त्या ह्याच्यात त्या चक्रावळीत बरोबर बसताय. मग त्या पानगळ होते. आता माझं गुलाब आहे. गुलाब माझ्यासाठी नवीन होता. मी पहिल्यांदाच लावलाय 2023 लावला. 2023 गुलाब लावला, माझ्यासाठी नवीन होता. आणि मी डिसेंबरला लावला. मला माहिती नव्हती त्याची. मी कोणाला पण जास्त काय विचारलं नव्हतं त्याच्यात. बटन गुलाब. तर तो त्याला लगेच जानेवारी फेब्रुवारी एकदम टेम्परेचर लागलं. त्यात काय मुवमेंट होईना. मग माझ्या मनात आला याला काही मुवमेंट होते का नाही, आपण काढून टाकावं का काय. तर असं करत करत त्याच्यामध्ये जून महिना आला. जून महिन्यामध्ये काय करायचं आता काढूयात म्हणलं, काही होत नाही. मग मी काय केलं, एक काढायचं आहे, पाऊस थोडा पडला म्हणून मी मेथी टाकली त्याच्यात 50 किलो. आणि त्यात मध्ये ते 7 फुटाचं अंतर होतं, मध्ये ट्रॅक्टर घालून मेथी चांगली आली. मेथी काढली, मला दर पण लागला. तेव्हा पैसे झाले चांगले. आता मेथी झाल्या, त्या झाडं काढल्यात म्हणून पर्यंत शेवटची मेथी काढली आणि तेव्हा त्याला वातावरण पोषक झालं होतं. म्हणजे टेम्परेचर जाऊन आभाळ आलं होतं आणि त्याला चांगलं आणि एकदम फुलं चालली. 5 किलो 6 किलो 10 किलो गेली. महिन्याभरात 10ची 20 30ला गेली एकदम. जुलैमध्ये म्हणजे दररोज 30 किलोला गेली ती. 1 किलो पण निघत नव्हतं. आणि त्याला सूट झालं. आणि मग ते आमच्या जमिनीनं त्याला हे दिलं. आमची जमीन निसर्गाची जमीन आहे. आमच्या 2 जमिनी आहेत. एका ठिकाणी म्हणजे जमीन निसर्ग असलेली चांगली पिकते. फुलबागांना जी जमीन लागते त्याचं जरा पेच मेंटेन पाणी पाहिजे. आणि कारण नाहीतर जास्त क्षारयुक्त पाणी असलं की फुलशेती होत नाही चांगली. क्षारयुक्त पाणी असेल तर थोडंसं पीक पाण्याला दमवते. आता तुम्ही गार्डन मधले घरातली ही असते की नाही आपल्या झाडं, त्याला तुम्ही जर बोरचं पाणी सोडत असाल तर त्याच्यापेक्षा तुम्ही जर त्याला नदीचं जे पाणी येणार ते जर सोडला तर दोन्हीमध्ये रिझल्टमध्ये फरक आहे. आपण घरात आता ज्या कुंड्या आहेत, बोर आपण काय करतो, पाईप चालू करतो आणि बोरनं पाणी सोडतो. पण हेच तुम्ही त्यांना जर नदीचं पाणी दिलं तर तुम्हाला डेफिनेटली त्याचा फरक जाणवतो. कारण नदीचं पाण्यामध्ये सगळे मिनरल्स असतात, सगळे जे आवश्यक आहेत ते. आणि बोरच्या पाण्यामध्ये थोडंसं क्षाराचं प्रमाण जास्त असतं आणि त्याचं पेच जास्त असतो. आणि नदीचं पाणी हे पेचचा प्रश्नच नाही, त्याचा विषयच नाही. त्यामुळे हा फरक असतो. आता आमची शेती ही विहीर आणि बोरच्या वरच असते. त्यामुळे थोडंसं आमची निसरा असलेली जमीन असेल की नाही तिथं पाण्याचा पेच बऱ्यापैकी ठीक असतो. पण जिथं जमिनीचा निसरा होत नाही, म्हणजे जिथं 40-40 फूट पर्यंत माती असते आणि तिथले जे बोरवेल्स किंवा तिथल्या ज्या विहिरी असतात त्यांना 40-50 फुटापर्यंत मातीच असते, त्यांच्याकडे त्या विहिरीतल्या पाण्याला बोरला क्षार जास्त असतो. त्यामुळे तिथं फुलशेती होत नाही. मग हे आमचं जो माझा दुसरा मळा आहे आमचा, तिथं 40 फुटापर्यंत धर नाही. त्यामुळे तिथं गाजर, मुळा, पालक अशा पद्धतीची पिकं एक नंबर होत. पेरू, त्या काळ्या जमिनी, काळी जमीन आहे, काळी भोर चुनखड असलेली अशी ती जमीन आहे. आणि माझी या इकडे दुसरी जी जमीन आहे तिथं 2 फुटाला मरून आहे, 2च फुटावर एवढी निचऱ्या जमीन आहे. त्यामुळे तिथं फुलशेती एकदम चांगल्या पद्धतीने पिकते. असं त्या शेतीत. आणि शेती जमिनी पण चांगली असणं हे महत्वाचं आहे. आणि नदीचं पाणी किंवा गोडं पाणी असणं हे सुद्धा एक तुम्हाला प्लस पॉईंट आहे शेती पिकवण्यामध्ये, क्वालिटीमध्ये करण्यामध्ये. आता तुम्हाला गोष्ट सांगतो, माझ्या निशिगंधात आता मी 7 एकर मध्ये निशिगंध करून झाला. आता मी निशिगंध थांबवलाय करायचा का तर सगळ्या जमिनीत करून झालाय 2-2दा. त्यामुळे आता तो थोडासा तेवढा क्वालिटीचा आणि चांगला येत नाही. आता सध्याची गोष्ट आहे. असं पण असते, असं असते की तुम्ही एकच पीक वारंवार त्याच शेतात घेत गेला तर त्याची ती हे कमी होते. असं पण आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे की त्या पिकामध्ये वारंवार बदल असला पाहिजे, बदल केला पाहिजे, रोटेशन मध्ये राहिलं. आता मला वाटतं 7 एकरात माझ्या इथं ह्या मळ्यात तिथं निचऱ्याची जमीन आहे, 2-2दा सगळ्याचा करून झालाय. मग पहिल्या वेळेला इतका भरपूर पैसे, म्हणजे एकरी 4-4, 5-5 लाख रुपये झालेले अंदाजे, जास्त झाले असतील पण मी सांगतो
किती मेहनत आणि हे 1.5 वर्षातलं पीक, 1.5 वर्षातलं. पण काम कमी. सकाळी एकदा तुम्ही फुलं तोडून आला की त्याचं काम कमी. एवढं काय निशिगंधाला फुलं तोडायला पण लेबर लागतात, त्याचं जरा काम आहे. म्हणजे फुलं सकाळी रोजच्या रोज तोडली पाहिजे. निशिगंधाचं रोज तोडणं फुलाचं आहे. पण शेवंती किंवा हे कसं आहे, त्याला जेव्हा भार असते तेव्हाच फक्त तोडणी असते. पण निशिगंधाचं तसं नाही. ज्या दिवशी त्याला पहिली छडी पडेल तिथून निशिगंध काढेपर्यंत त्याची रोज तोडणी आहेच, बंद नाही. आणि एका दिवशी केली नाही तर उमलून जातात फुलं, आणि ती मार्केटमध्ये चालत नाही. निशिगंध कळी लागतो मार्केट, हार करायला कळी लागतो. आणि आपल्या इथं विशेष काय आहे तर आपला भाग आहे की नाही, ह्या भागात निशिगंध पिकतोय, पण जातोय कुठं जास्त, निप्पाणी आणि बेळगावला. निप्पाणी बेळगाव ह्या गावामध्ये आहे की नाही, तिथं फक्त दुकाने निशिगंधाचेच हार करतात, दुसरी फुलंच वापरतात. त्यामुळे ह्या निशिगंधाला पार्सलसाठी एक फुल मानलं जाते आणि चांगला आहे, वाहतुकीसाठी, लांब वाहतुकीसाठी जाणार फुल आहे. निशिगंध हा फुल आहे की नाही, कळी स्वरूपात आपण काढलं व्यवस्थित पार्सलिंग, तो ऍक्च्युली लोकल त्याचा धंदा कमी आहे. आणि हा इकडं शिंदगी विजापूर पर्यंत जातोय आपला माल, आणि मिरजेतनं इकडे बेळगाव निप्पाणी पर्यंत जातो, आणि मुंबईला जो जातोय तो आता आष्टा या भागात जी शेती होते, किंवा आष्टा, तुंग, किंवा ही सांगलवाडी, किंवा तुम्ही इस्लामपूर पर्यंत घ्या, पेठ नाक्यापर्यंत, ह्या भागातली जी शेती ती सगळी मुंबईकडे जाते, ती इकडे येत नाही मिरज मार्केटला. पण मिरज पूर्व भागात आहे, मिरज पूर्व भाग सगळा मिरजेत, आणि इकडचा कोल्हापुरातला अर्धा शिरोळ तालुका इथपर्यंतची जी फुलं तयार होतात ती सगळी मिरज मार्केटमध्ये विकतात, सगळी विकतात. आणि पंढरपूरला इथनं दुसरं मार्केट पंढरपूरला आहे, चांगलं मोठं मार्केट. त्यामुळं सांगोल्यापर्यंत किंवा कवटेमंकाळची थोडीफार विटापर्यंतची फुलं इकडे येतात, काही जण तिकडच येते, तिकडं पंढरपूर मार्केटला जातात. असे हे 2 मार्केट मोठी आहेत. त्याच्यानंतर कोल्हापूरलाही मार्केट आहे, कोल्हापूरलाही चांगलं मार्केट आहे. पण कोल्हापूरला पावसाळ्यामध्ये प्रॉब्लेम खूप येतो, पाऊस पडायला, नदी येते, फुलं पीक प्लॉट जातात, बिघडतात. मग ते सगळं मिरज मार्केटवर डिपेंडेड होते. ते सगळे व्यापारी मग मिरजेकडे वळतात. आता मिरजेतनं मला वाटतंय 50% तर कोल्हापूरचे व्यापारी मिरजेतनंच माल भरतात रोज आहेत. एक 5 व्यापारी आहेत, सकाळी ते येतात, पटापटा माल भरतात, सगळं पॅकिंग करतात. अंबाबाईच्या मंदिराचे इथं त्यांचे सगळे हे आहेत, तिथं ते सगळं डिस्ट्रीब्यूट करतात. त्यामुळं हे शेती ही कशी आहे, चॅलेंजिंग पण आहे. कष्टानं केली तर एक नंबर आहे, पैसे तर होणारच होणार. आता रोटेशन मध्ये जर असं म्हटलं तर सीझन वाईज कुठले कुठले तू सांगशील? आता रोटेशन मध्ये गेला तर तुम्हाला सांगतो, आता ही तर 2 पिकं सांगितली, ती 12 येतात, निशिगंध आणि झेंडू. हे पीक आहे जे कमी खर्चात येते, म्हणजे रोपं लावगण केली, ड्रिपवर त्याला माती लावली किंवा बेडवर लावलं तरी दोन्ही पद्धतीने लावता येते. बेड पाडून मल्चिंग करून प्लांटेशन त्यात करता येते, किंवा प्लेन जमिनीवर लावायची रोपं. आणि त्याला आता मार्केटमध्ये 4 मोठे सीझन असतात. एक असतोय गणपती सगळ्यात मोठा, दुसरा असतो दसरा, दिवाळी फक्त 2च दिवसाची असते. त्यामुळे दिवाळीला म्हणजे मी स्वतः एवढा म्हणजे हे मानत नाही की दिवाळीसाठी फुलं लावणं करायला पाहिजे. मार्गशीर्ष महिना चांगल्या पद्धतीने होतो का, तर त्याच्यामध्ये गुरुवार 4 असतात आणि प्लस लग्नाचे मुहूर्त असतात, कारण आपल्याकडे तुळशीचा विवाह झाला तर लग्नाचे मुहूर्त असतात. तो मार्गशीर्ष महिना हा याच्यासाठी बघितला जातो, कशासाठी, लग्नाचे मुहूर्त असतात, त्यामध्ये सीझन असतोय, त्यामुळे फुलाला मागणी वाढते. आणि मेन म्हणजे थंडी असते तेव्हा. थंडीमध्ये कसं असते, जेवढं फुलाची म्हणजे उमलण्याची शक्ती थोडीशी कमी असते, त्यामुळे माल भरपूर येत नसतो, तर डिमांड जास्त असते. आणि तेव्हा म्हणजे लग्न सराईत बरेच असतात, कार्यक्रम असतात, बरेच उत्सव असतात. झेंडू त्यावेळी मग हे 4 सीझन आहेत. म्हणजे कुठला मी सांगितलं, गणपती, दसरा, मार्गशीर्ष महिना आणि फेब्रुवारी ते जून लग्न सरायचं सीझन. हे 4 मुख्य सीझन असतात. ह्यानुसार आम्ही फुलाचं प्लांटेशन करतो. म्हणजे कोणा कशाचं, झेंडूचं म्हणा, केशरी झेंडू, पिवळा झेंडू, पांढऱ्या शेवंत्या, पिवळ्या शेवंत्या, म्हणजे सेंट व्हाईट, सेंट येलो, पेपर व्हाईट, पेपर येलो, आणि पौर्णिमा म्हणून एक पूर्वा म्हणून एक व्हरायटी, आणि एक सानिवी येलो, असे बऱ्याच 7-8 व्हरायटी आहेत. त्या ह्या ऍडजस्टनुसार आम्ही लावत असतो. मग आता कुठली केव्हा लावायची, म्हणजे कुठली, तर जानेवारी पासून ते मे पर्यंत तर सानवी येलो आणि पूर्वा म्हणून 2 व्हरायटी आहेत, ह्या लावल्या जातात.
ते किती दिवसात पीक येतं लगेच ते 3 महिन्यानंतर चालू होते. जानेवारी जानेवारीला लावलं तर मार्च पासून चालू होणार. जानेवारीला लावलं तर ते 3.5 महिने 3-3.5 महिने घेते. जरा टेम्परेचर जास्त असेल तर थोडस दबकतं आणि थोडं कमी येतं. पण हेच तुम्ही मार्च 15 किंवा 20 ला लावला तर ते जूनच्या पहिल्या आठवड्यात चालू होते. कारण त्याला लगेच हवेचा फरक पडतो. हवे चेंज झाला, हवा पडली, टेम्परेचर डाऊन झालं, त्याची वाढ फास्ट होते. उन्हामध्ये ह्या शेवंत्याची वाढ थोडी. हा, आणि शेवंत्याचं काय, काही शेवंत्या ह्या सप्टेंबर मध्येच उमलतात. तुम्ही जरी जानेवारीमध्ये लावा पण ते उमलणार सप्टेंबर मध्येच. आणि काही शेवंत्या अशा आहेत ज्या उमलणार नोव्हेंबर डिसेंबर मध्ये. तुम्ही कधी लावा, म्हणजे आज आता आपला कुठला महिना सप्टेंबर, ते याच्यातच येणार. आणि तुम्ही जर फेब्रुवारी मार्च मध्ये जरी लावला तरी ती नोव्हेंबर डिसेंबर मध्येच त्याच्या कळ्या उमलणार. ह्या वेगवेगळ्या व्हरायटी. पेपर व्हाईट आणि पेपर येलो ही जी शेवंती आहे, म्हणजे त्याला मराठीत पौर्णिमा येलो आणि पौर्णिमा व्हाईट अशी नाव आहे. ह्या ज्या शेवंत्या ह्या कधी पण लावा, म्हणजे आता त्याचं लावायचं सीझन चालू झालाय मार्गशीर्ष महिन्यासाठीचा, म्हणजे लग्न सर आहे त्यासाठी. छान असतात ती फुलं, एकदम वेट कमी असते पण दिसायला खूप सुंदर असतात. ती फुलं तुम्हाला दिवाळीच्या नंतरच उमलणार. आता ह्याच्या उलट तुम्ही सेंट व्हाईट आणि सेंट येलो म्हणून आहे, ह्या 2 व्हरायटी आहेत. ह्या तुम्ही एप्रिल मध्ये लावा, मे मध्ये लावा का, पण त्या उमलणार सप्टेंबर मध्ये. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातनं, जरा ऑगस्टपासून थोड्या पण सप्टेंबर ऑक्टोबर भरपूर येणार आणि ऑक्टोबरला त्याचा भार कमी होणार. आणि मग ह्या पेपर आणि हे असं ते चॅनल आहे. आणि फेब्रुवारी मार्च एप्रिल मे मध्ये हा आपली पौर्णिमा आणि सेंट येलो ह्या व्हरायटी अशा ह्या खेळत असतात. शेवंती 12 महिने. आपण शेवंती 12 महिने आहेत, वेगवेगळ्या व्हरायटी आहेत म्हणून 12 महिने. एकच व्हरायटी 12 महिने राहत नाही. काही शेवंत्या ह्या सप्टेंबर मध्ये होतात, काही डिसेंबर मध्ये उमलतात आणि काही फेब्रुवारी ते मे मध्ये ह्या उमलत असतात. ह्या अशा पद्धती. आणि पर्पल शेवंती जी आहे, आता पर्पल शेवंतीचं तुम्हाला सांगतो. पर्पल शेवंतीचं प्लांटेशन फेब्रुवारी मार्च एप्रिल मे मध्ये घडतं. ते लावलं की 3 महिन्यानंतर त्याला कळ्या पडतात. पण त्याचं कसं आहे, हवा पडली म्हणजे 15 हे झालं आपलं, पहिला 15 मे झालं की हवा वारं सुटतं, इकडनं वारं चालू होतं पश्चिमेकडनं पूर्वेला, तेव्हा त्याच्यात कळी पडायला चालू होते. मग ते जूनच्या पहिल्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात माल चालू होतो. मग तो माल चालू होतो. आता माल चालू झाला की तो पहिला एक मोठा भार येतो, पण तो कंटिन्युअस डिसेंबर जानेवारी अखेरपर्यंत थोडा का होईना माल येतो. आणि जानेवारीला मग ते सगळं थांबतं. ते आपण जानेवारीला त्याचं थांबवतो, त्याला सगळं 1 महिनाभर ठेवतो. फेब्रुवारीमध्ये त्याचं रूट काढतो, प्लांटेशन दुसरीकडे. आणि मग जेवढं लागतं तेवढं लावायचं आपल्यापुरतं. आता मी माझ्याकडे स्वतःला ह्या वर्षी केले ते नवीन. आणि दुसऱ्यांना पण एकाला दिले करायला, त्यांनाही दिले. प्रयोगच आहे दोघांची. आता या वर्षी किती एकरामध्ये किती एकर काय लावलंय? आता माझा 30 गुंठे बटन गुलाब आहे आणि 30 गुंठे पर्पल शेवंती आहे आणि माझा 1.25 एकर झेंडू आहे, जो आता पावसात खराब झाला. 1.25 एकर झेंडू आहे. आणि सेंट व्हाईट जी शेवंती आहे ती मी लावले 25 गुंठे आणि सेंट येलो शेवंती ती लावली मी 15 गुंठे. असं तो 40 गुंठ्याचा प्लॉट आहे. एकूण 40 गुंठ्यामध्ये येलो कलर लावलाय 15 गुंठे आणि व्हाईट कलर लावलाय तो 25 गुंठ्याचा प्लॉट आहे. असं तो 40 गुंठ्याचा प्लॉट आहे. हा, मग त्याचा आता आर्थिक गणित आम्ही घालू शकत नाही. का घालू शकत नाही, तो डिमांड सप्लाय मार्केटवर राहतो. पण तरी सुद्धा क्वालिटी मध्ये तुम्हाला थोडस सर्व होऊन जाते आणि तुम्हाला ऊस किंवा ह्याच्यापेक्षा जास्तच पैसे मिळून जातात. आणि हे सोपं कसं आहे, कोणासाठी आहे, म्हणजे आता नवीन शेतकऱ्यांनी किंवा ज्यांना आपली पारंपरिक शेती करतायत, ऊस करून काय तो वेगळं करायचं. आता ही जशी शेती आहे तशीच भाजीपाल्याची पण तशीच त्याच तोडीची शेती आहे. म्हणजे टॅमॅटो, वांगी, डबू हे पण ह्याच्या लक्षाधीश होतात ह्या शेतीतनं पण. ह्या शेतीतनं तसाच त्यांच्यासाठी म्हणून हा वेगळा पर्याय. म्हणजे टॅमॅटो बाजारभाव हा जास्त वेळ तेजी नसते, मंदी असते. फुलशेतीत पण पण फुलशेतीत पण असंच आहे. तेजी वर्षातली फक्त 90 दिवस असते आणि बाकीचे सगळे दिवस मंदीचे असतात. आणि त्या 90 दिवसातच तुम्हाला सगळं अचीव करायचं असते मार्केटमध्ये. कारण मुहूर्त आणि सगळे हे काढला 365 मधले तर 90 दिवसातच सगळं हे आहे. म्हणजे हा, त्यावेळी तुमचं मार्केटमध्ये असणार. आणि मार्केटमध्ये पण तुम्हाला एक कसं, आता तुम्ही मार्केटमध्ये रोज फुलं विकायला जाताय, तुम्हाला ते नॉलेज असलं पाहिजे
की आज मुहूर्त आहे किंवा अमावस्या आहे किंवा गणपती आहे, की कुठल्या दिवशी फुलं तोडून मार्केटला गेली पाहिजेत आणि कुठल्या दिवशी सुट्टी घेतली पाहिजे हे पण तुम्हाला कळेल. मग असं होतं एक दिवशी सगळेजण तोडून मार्केटमध्ये एवढा पसार करून ठेवतात मालाचा की मग माल माझा घ्या तुझा घ्या असं करावं लागतं. पण हे जर तुम्ही प्लॅनिंग न तोडलं की ह्या दिवशी कधी काढायचं, हे आता कसं झालं आम्ही जाऊन सवय झाली की अमावस्याच्या आदल्या दिवशी काढायचा, अमावस्या दिवशी काढायचं नाही, दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी काढलेलं असतं. हे सगळं नॉलेज आहे, हे तुम्ही मार्केटात घेऊन हळूहळू शिकतायच. आपण आता वजन कमी आहे, क्वांटिटी जास्त आहे, बरोबर ना, फुलं म्हणल्यानंतर मग प्रत्येक फुल तोडणं एवढं इझी नाहीये. कॉस्टिंग, हा तुम्हाला आता ती बरं मस्त प्रश्न विचारला. तुम्हाला त्याचा एक गणित सांगतो. आता झेंडू हे फुल आहे की नाही, ह्याचं तोडणी फार सोपी आहे, फास्ट आहे, झपकन तोडून होते. पण तुलनेत ह्या ज्या शेवंती आहेत, शेवंती तोडणी किंवा निशिगंध तोडणी सुद्धा म्हणलं तर ह्याचं कॉस्टिंग जास्त जाते तोडणीमध्ये. मार्केटच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला आता एक अंदाज सांगतो. मला झेंडू किंवा शेवंती मी लेबर म्हणजे लावून आता शेवंती तोडतोय मी, तर आम्ही कॉस्टिंग काढले की एवढ्या वेळेत एवढी बी किती किलो तोडते, तर ते आता आम्हाला 8 रुपये किलो कॉस्टिंग जाते शेवंतीच. 8 जाते 7 जाते, भिजका माल असला तर 7 रुपये कॉस्टिंग पडते, कारण वेट वाढलेलं असते त्यामुळे. पण किमान 8 रुपये हे आमचे गेलेलेच आहेत कॉस्टिंगला. फुलं तोडायला पर केजी 8 रुपये हे तुझं खर्च. आता तुम्हाला आम्हाला लोकल मार्केट का जवळ आहे आणि चांगलं परवडते. कसं आहे, लोकल मार्केटला वाहतूक खर्च कमी आहे आणि मुंबईला पाठवायचं म्हणलं तर मुंबईचा खर्च काढला तर 30% खर्च जातो. म्हणजे माझा जर माल 100 रुपयाने गेला तर मला 70 रुपये हातात येतात. जर 70 रुपयाने गेला 7 21 रुपये जातात, 30% खर्च आहे. पण मिरज मार्केटमध्ये 20% खर्च आहे, 10% कमिशन जाते. आणि इथला एक नियम आहे, इथला हा म्हणजे खरं म्हणजे आता तो नियम बदलायला पाहिजे. अजून तो सुटीचा एक नियम आहे की ओला माल असतो म्हणून सकाळी तोडते ना माल, तो ओला असतो म्हणून त्या 10 किलोला 1 किलोची सुटाचा एक हे आहे. तो एक आमच्या शेतकऱ्यांचा खूप दिवसाचा प्रश्न आहे, तूट धरतात वजनासाठी. त्यासाठी लढा दिलाय पण ते काय अजून असे झालेलं नाही. पण एक आमच्यासाठी तो एक हे आहे मध्ये काय नाही ड्रॉबॅक आहे तो. काय काही व्यापारी मग तुम्ही वाळवून आणून द्या असं ते वादावादी होते, ते काही शक्य नाही, ते शक्य नाही आहे. मग ते आहे पण तो सगळ्याकडे आम्ही सोसायचा. हो राहिलाय की राहिलाय. माझ्या शेतात एक एकदा माझ्याच गाडीत, माझी जी गाडी जाते आहे, माझी छोटा हत्ती आहे, ती गाडीतनं भरून परत माल मी माझ्या आमच्या जो म्हशी जनावरांचा उखंड आहे त्याच्यात ओतलेला आहे. माल खपलेला नसलेला माल असं पण झालेला आहे मार्केटमध्ये, असं पण होतं. 10 रुपयानं पण किलो खपत नाही. आता लांब कशाला, गणपती झाल्यानंतर महाळ महिन्याला आल्यानंतर फुलाची डिमांडच डायरेक्ट खाली जाते नाहीच. मग तो माल फुलं तर तोडायला पाहिजे, नाही तर मग रोग येतो. मग दसऱ्याच्या तर तुम्हाला त्यासाठी तर प्लॉट ठेवायलाच पाहिजे, पुढे दसरा असतोय त्यासाठी तुम्हाला प्लॉट ठेवायला. तोडली नाही तर रोग येतो, खलास रोगच येतोय त्याच्यावर. फुलं ही तोडायलाच पाहिजे. नाशवंत वस्तू आमच्या वस्तूचं कसं आहे, ही तोडलीच पाहिजे, तोडली तरच त्याचं हे आहे. म्हणजे 12 महिने तुम्हाला फुलं आली की 8 रुपये पर केजी ते झेंडूसाठी किंवा झेंडूसाठी कमी आहे. झेंडूसाठी 4-4.5 रुपये जातो. शेवंती तुम्ही कुठली पण तोडा तुम्हाला कॉस्टिंग 8 रुपये किलो कायम झाला, खर्च झालेलाच आहे तो आहे. आणि मार्केटातले 10% हे शेतकऱ्यातनं कटच आहे, हे जातात. नाही म्हणजे मार्केटातून विकलंच गेलं नाही तर 8 रुपये तर ते गेले ते तुमच्या अंगावर, तो काय विषयच नाही. मार्केटात तर 8 हा तू म्हणतोस ते बरोबर की मार्केटात जर खपलाच नाही आणि परत जर घरी आला असं झालेलं आहे. असंही आम्ही म्हणजे तेही सोचलेलं आणि सोचतोय. आणि त्याची मानसिकता असते आमची की काही तेव्हा काहीच नाही मार्केटमध्ये, काय खपणारच नाही. त्याच्या आधीचा तो म्हणून तर म्हणले ना 90 दिवसच तेजी आहे. 90 दिवसच तेजी आहे. 365 मधले 90 दिवस तेजी, 260-70 दिवस ही मंदी असते. पण त्या 90 दिवसामध्ये सगळ्याच पण एवढा 90 दिवस तुम्ही राजात असताय. तुम्ही म्हणेल ते, तुम्ही म्हणाल तो दर, तुम्ही म्हणेल ते पैसे, 90 दिवसात तुम्ही राजा असतोय. आणि एकदा मग कसं होतं, आता त्या 90 दिवसासाठी उरलेले 260 दिवस आपण काम करायला लागते आम्हाला. त्या 90 दिवसासाठी आम्हाला 260 दिवस काम करत राहते. आता मध्यंतरी काय झालं, मिरज पूर्व भागात या 2023 मध्ये आणि 24 मध्ये मागच्या वर्षी द्राक्ष बागा खूप हे झाले, फेल गेल्या. फेल गेल्यावर शेतकऱ्यांनी काय केलं, त्या बागा तोडून टाकल्या. तोडून टाकल्यावर
मग आता ते काय करणार, त्यांना ते ऊस बिस लावायची हे नाही बरोबर. त्यांना. मग ते बरेच शेतकरी थोडे भाजीपाल्याकडे गेले आणि थोडे फुलबाग. फुलबागाकडे. त्यामुळे काय झालं, फुलबागांची लावण झाली जास्त. जास्त. मग ह्या शेवग्याचं झालं. 2025 मध्ये 24 मध्ये बागा तोडल्या, 24 मध्ये 25च्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये बागा फेल गेल्या, तोडल्या त्यांनी. आणि लगेच बागा तोडल्या त्यांनी मार्च एप्रिलमध्ये सगळ्यांनी प्लांटेशन झेंडू शेवंत्या वगैरे करून झेंडूच जास्त प्लांटेशन झालं. त्याचा एवढं मार्केटवर परिणाम झाला की मार्केट 4 महिन्यात डाऊनच राहील. हे पण तुम्हाला सरप्राईज असेल. सरप्राईज झाला आम्हाला ह्या वर्षीचा. तो एक या झाला आम्हाला की आम्हाला चेहरे नेहमीच असतात मार्केटमध्ये. तिने तेवढे फुल शेती करणार तेवढे नेहमीच असतात की मग हे नवीन दिसायला लागले, नवीन चेहरे दिसायला लागले. म्हणलं काय भानगड आहे काय. पण ते मग त्याच्यामुळं मार्केटवर एवढी मोठी मंदीचं सावट आलं की ह्या 2025च्या मे मध्ये माझ्या मळ्यात डोक्यावडे फुलाची ढीक टाकलो माझ्याच गाडीतनं नेऊन. बापरे. आमचा तर खपलाच नाही. बरोबर. इव्हन तो मार्केटात दुसऱ्या शेतकऱ्यांचा आलेला पण माझ्या गाडीतनं आणून माझ्या ते दलाल आमचे जे आहेत त्यांना म्हणले मला बघवत नाही, म्हणले इथं टाकायचं मळ्यात खत कर्ज म्हणून मी ते मळ्यात नेऊन टाकले. आणि त्याच्या पद्धतीनं त्याची हे लावली डोक्या एवढे रोज ढीक, रोज 40 पोती 50 पोती माल मळ्यात. किती दिवस असं कमीत कमी 20 दिवस चालू होतं. मग 10 रुपयाने खपा लागला. 10 रुपये म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट पण निघत नाही. 2 रुपये 80 पैशाला 1 रुपये पिवळ्या झेंडूचं, 1 रुपये 80 पैसे नुसतं रोपाची किंमत आहे केशरी झेंडूची. आणि त्याला मोठं करायला 7 ते 8 रुपये कॉस्टिंग जाते. म्हणजे 10,000 जर झाडं लावली तर कुठेतरी तुम्हाला 10,000 झाडं लावली तर कॉस्टिंग सांगावले प्रोडक्शन कॉस्ट. 10,000 झाडं लावली तर तुम्हाला जवळजवळ एक झाडाचं मोठं करायला 7 ते 8 रुपये खर्च येतो. म्हणजे 50,000 एक एकराचा खर्च आहे. 50 ते 60,000 दर झाला तरच पैसे आहेत. दर झाला नाही तर 100% नुकसान पण फुलात होतंय. म्हणजे 100% म्हणजे तुमचा प्लॉट सगळा चांगला आहे, फुलं चांगली आहेत, सगळं चांगलं, पण मार्केट नाही, डिमांड नाही, त्यानं पण नुकसान मोठं होते. मोठं म्हणजे काय तुमचं 100% नुकसान होते. असं पण झालेलं आहे आमचं. 100% नुकसान म्हणतोय, मग त्याच्यातून वर कसं यायचं? 100% नुकसान होतंय, पण त्यासाठी आम्ही नियोजन केलेलं असते की आम्ही जेव्हा प्लॉटाचं प्लांटेशन केलेलं असते तेव्हा असं आम्ही गृहीत धरतो की होऊ शकते. त्यामुळे आम्ही 1, 2, 3 वेगवेगळ्या प्रकारचं प्लांटेशन केलेलं असते. म्हणजे मागं पुढे केलेलं असतंय, गॅप ठेवलेला असतोय, किंवा एका वेळेस 2 प्रकारची फुलं लावलेली असतात. म्हणजे एकदा शेवंती लावलेली असते किंवा झेंडू लावलेला असतो, किंवा 2 झेंडूचे लावलेले असते, 1 शेवंती, असं पॅरलल ठेवलेलं असते की जरी ह्याच्यातनं जरी गेलं किंवा हे केलं समजा निसर्गातनं गेलं किंवा नैसर्गिकरित्या गेलं किंवा मार्केटमध्ये खराब नुकसान झालं किंवा दर झाला नाही तरी सुद्धा त्या ह्याच्यामध्ये किमान सर्वाइव्ह होऊन दोघांची प्रोडक्शन कॉस्ट तर का होईना फुलशेती तुम्हाला तुमची घातलेली भांडवल काढून देते. 100% म्हणजे प्रॉफिट मधलं 100% नुकसान होते, भांडवलातलं 100% नाही. 100 तुम्ही आता तुम्हाला 30,000चे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलाय आणि तुम्ही 70,000 मिळवणार तर 70,000 नुकसान होऊ शकते, पण ती 30,000 भांडवल तुम्हाला ते देता येत, अशी फुलशेती आहे. म्हणून फुलशेती ही कायम फायद्याचीच आहे. आणि मी आता म्हणजे माझा विश्वास आहे म्हणा किंवा तुम्ही काही म्हणा, पण त्याच्यामध्ये करत गेला की तुम्ही लॉस मध्ये जात नाही. एखाद्या वेळेस होते प्रॉफिट लॉस होतो, पण पूर्ण नुकसान होत नाही. 100% नुकसान हे प्रॉफिट मध्ये होते, भांडवलीत होत नाही. आता थोडक्यात कसं पहिले लोकांनी पहिले 3 वर्षाचं भांडवल जमा ठेवावं आणि हे करावं. पहिले 3 वर्षामध्ये काहीतरी म्हणजे ट्रायल अँड एरर गोष्टी होतील. 3 वर्षाची गरज नाही, 1 वर्षामध्ये तुम्ही शिकून जाल. 1 वर्ष पूर्ण घेतला, पूर्ण 1 वर्षात तुम्ही सगळं इनिशियल सगळ्या तुम्हाला गोष्टी समजायला लागतात. मार्केटचा अंदाज आला आणि वातावरणाचा. आपल्याला दोन्ही शेतकऱ्यांचं सगळीकडनं अडचणच आहे. शेती करताना तुम्हाला असंख्य गोष्टींना हे लागतं. निसर्गाची साथ ही पाहिजेच. म्हणजे टेम्परेचर मेंटेन पाहिजे, पाऊस कमी पाहिजे, उघडीप दिली पाहिजे. 10 दिवस जर कंटिन्युअस पाऊस लागला तर तुमचं नुकसान फिक्स आहे. तुम्ही कुठल्याही पद्धतीनं त्याला टेक्नॉलॉजी जरी वापरली, ह्या नाशवंत मालाचा इन्शुरन्स होत नाही. इन्शुरन्स कुठे होतोय, जे आपले सोयाबीन किंवा उडीद, मूग, कापूस, तूर ह्यांचा इन्शुरन्स होतो, गव्हर्नमेंट इन्शुरन्स होतो. ही तुमच्या ओन रिस्क वर करायची पिकं आहेत आणि ह्याचा प्रॉफिट पण सगळा तुम्हीच घेत असता. आता मी एक शेतकरी आहे आणि मी आता तुम्हाला माहित असेल की ह्या आलेल्या सरकारनं आपल्याला कर्जमाफी हे दिलेलं आहे, वीज माफी.
वीज माफी म्हणजे आता येणाऱ्या काळात हे नाही. त्यामुळं आता मी शहरात राहतोय कारण मला 24 तासाची वीज आहे, पण आता खेडेगावातल्या लोकांना म्हणजे जिथं 12 तासाची 8 तासाची वीज आहे, नाईटची वीज आहे, हे आहे, तर ती आता वीज फ्री होऊन झालेली आहे. त्यामुळे तो वर्षाचा शेतकऱ्याचा फायदा झालाय. आणि म्हणजे मी असा एक शेतकरी आहे की ज्यानं म्हणजे सगळे सोयी सुविधा चांगल्या आहेत. शहरात आहे शेती माझी, त्यामुळे सोयी सुविधा चांगल्या आहेत. त्यामुळं सगळ्या वेळेवर होतंय. पाण्याचं नियोजन मला दिवसाकाठी करायला, मला कधी रात्री वगैरे जागायला लागत नाही. पण एक एक शेतकऱ्यांची ज्यांची गावामध्ये खेडेगावामध्ये शेती आहे त्यांचा काय त्रास आहे, तर त्यांना वीज हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाईटचा त्रास. त्यांना रात्री अपरात्री जावा, लाईट गेली की पुन्हा जाऊन स्टार्टर मारा किंवा ॲटो सिस्टीमवर लावा, किंवा मग काय रात्री एकदा रात्रभर लाईटच येत नाही, ह्या अशा असतात. ह्या पण शेतकऱ्यांना अडचणी असतात. ह्याच्यातनं त्यांना करायला पार करून हे सगळं करून प्रोडक्शन काढून हे करून मग मार्केट. पण एकदा क्लिक झालं की संपलं. मग नोकरदार किंवा हे नाही, मग सगळं शेतकरी सारखा सुखी नाही आणि श्रीमंत पण कोणच नाही. शेतकरी समाधानी खूप आहे. शेतकऱ्याला एखादं त्याचं प्रॉफिट किती येऊ दे, त्याला 70,000 आले आणि 50,000 आले, 20,000 प्रॉफिट झालं तर समाधानीच असतो. त्याला अजून हाव काय नसते. त्याला जेवढं येईल त्याच्यात तू खूप समाधान असतो. काय त्याला एवढं झालंय कमी झालंय असं काही नाही. प्रयत्न परत असा एक असतो की वर्षकाठी एक असा जॅकपॉट त्याला मिळतच असतोय की त्याच्यामध्ये तो पूर्ण 2-2 वर्ष सर्वावेल एवढे प्रॉफिट ते एक पीक देऊनच जाते. तग धरणं, तुम्ही कंटिन्युटी ठेवणं, त्याच्यामध्ये कंटिन्यू राहणं, बाजारात तुम्ही कायम राहणं. एखाद्या वेळी खाली वर हे होऊ शकते, पण तुम्ही तग धरणं हे महत्वाचं. आणि त्यामुळे तुमचं त्याच्यातच तुमची हे आहे बरोबर की तग धरताय तुम्ही किती पेशन्स ठेवणं. शेती पेशन्स शिवाय होत नाही आणि होऊन जाते. आता मी स्वतः उदाहरणच आहे. करत 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 आज आलोय की आज तर रेडी आहे. आणि बरेच शेतकऱ्यांना 2006-07 साली मी एकटा शेतकरी फुलं शेती करत होतो माझ्या एरियामध्ये. आता माझ्याबरोबर माझ्या आसपासच 30 ते 40 एकर फुलशेती होत्या, किंवा मला माझ्या ओळखीतले किंवा मला बाजारात भेटणारे 30-40 आहेत ते करायला लागले शेती. हे कारण ह्याला जमलंय मग आम्हाला पण जमतं आणि आम्ही माहिती देतो, करतात ते काय ओके सॉल्व. तर मस्त माहिती मिळाली. झकास असे म्हणजे जे व्ह्युअर्स आहेत ज्यांना उत्सुकता आहे की काहीतरी शेती करायची, फुल बाग आपल्याला करायची आहे, तर नक्कीच हा पॉडकास्ट तुम्हाला उपयोगी ठरेल. त्यामुळं धन्यवाद प्रकाश, छान वाटलं. नमस्कार. येस.